काय म्हणता बट्ट्यो, बरे आहे का? नमस्कार आणि रामराम बाई साऱ्याने. आज आपल्या नवरीचा होता रिसेप्शनचा दिवस. मग आम्हाला जायचं सर्वाले दर्यापूरले. मग बसलो बा गाडीत दाटून चिपून आणि सरका निघालो दर्यापूरले जायसाठी. मग आम्हाला पत्ता सांगितला होता सरका बाळापूर रोड नाही वैभव मंगल करायला लागते. मग आम्ही पोहोचलो भाऊ इथं आलो. सगळ्यात पहिले नरदे नवरीचा व्हिडिओ काढून घेतला आणि गणपती बाप्पाचे दर्शन करून अंदर आलो. तर माझा भाऊ इकडे तिकडे येऊन राहिला. माझ्या भावाला धरलं. सरका आलो, दोघं जण शरबत पिवराला ताकद ना काहीच वांधा झाले. भाऊ नरदे नवरीची बी इथं खतरनाक पैकी एंट्री जशी आपल्या मंगल कार्यालयात झाली होती तसंच या लॉनवर बी एंट्री झाली. एकदम काही ठिकाणी सगळ्याला एकच प्रश्न पडते की त्या मळक्यात का टाकतात. तर मळक्यात टाकतात ड्राय आईस, त्याचं -33°C असते रे बा. मग आपले नरदे नवरी स्टेजवर गेले आणि सर्वांना त्याचं स्वागत केलं. मग झाली नाही तर रिसेप्शनला सुरुवात. तेवढा तर राम्या म्हणे की कार्य म्हणे तू सगळ्याचे व्हिडिओ घेऊन राहिला, माय घेऊन राहिला म्हणे. मग राम्याला घेतलं व्हिडिओ आणि आम्ही भिडलो सारखं फोटो काढायसाठी. ते सांगू राहिलो बा मी इकून हात घाला तिकून हात घाला, कारण की फोटोग्राफी मला बी समजते तेवढी. मग आता वेळ झाली होती भाऊ जेवण करायची. मा बहिणीन जवळ बा हे भिडलो होते जेवण करायसाठी. मग आम्हाला बी ताकदनं भूक लागली होती. मा भावानं म्या ताटे घेतले, कोणाला विचार नाही केला आणि आम्ही दोघं जणांनी बम भिडवलं. जेवण त्याला टाईट झालं होतं बा, पण या कृष्णाने तर एवढं टाईट झालं होतं की अतिच झोपली ना बा. लोक जेवण खावण करून झाले होते फाडी. मग आता आमचं बी फाडी व्हायचा टाइम झाला होता, पण आम्हाला घ्यायचं होतं नवरीले. मग नवरीले घेतलं आणि सरकं निघालो बा घराच्या रस्त्यानं. गाडीत बसायला जागा नव्हती, मग लटकलो बा गाडीले आणि सरकं आलो घराच्या रस्त्यानं. नाही बरं अंदर बसलो होतो. ब्लॉग आवडत असेल तर फॉलो करायला कंजूस नका करून रे बा, फॉलो करून घ्या ना. चला लवकर करा.